सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. आजच्या या महिला दिन विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी माधुरी. संस्कार भारती आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदा परावर्तितुम शक्तिही हा कार्यक्रम आपण या सप्ताहामध्ये सादर केला. वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या आपल्याच पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहणाऱ्या अनेक दिग्गज स्त्री कलाकार या मालिकेच्या निमित्ताने आपल्या भेटीला आल्या होत्या आणि खूप उत्तम अशा गोष्टी त्या आपल्याला या पूर्ण सप्ताहामध्ये देऊन गेलेल्या आहेत. आणि या सगळ्याचाच अर्थात आजचा जो दिवस आहे तो आज आपण एखाद्या व्रताचं उद्यापन करतो ना तसा म्हणावा लागेल की आजचा जो दिवस आहे तो अतिशय विशेष आणि म्हणूनच आज विशेष पाहुण्यासुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी मनापासून स्वागत करते सुप्रसिद्ध लेखिका विनिता ऐनापुरे यांचं. मॅडम खूप खूप नमस्कार. इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये तुम्ही राहता आहात, तुमचं वास्तव्य आहे. आणि श्रोते हो, विनिता ऐनापुरे यांची ओळख अर्थातच करून द्यायला नको, पण अशा गोष्टी असतात ना की कितीही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी काहीतरी उरतंच, अशी ही सगळी माणसं आहेत. तर त्यांची ओळख करून देते. 1980 पासून विनिताताई लिहित आहेत. प्रामुख्याने कथा कादंबरी लेखन त्यांनी केलेलं आहे. आजपर्यंत 13 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. 8 कादंबऱ्या आणि 3 चरित्र प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या या विपुल लेखनाला वेगवेगळ्या पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करण्यात आलेलं आहे. कथांमधून विनिताताई तुम्ही अनेक पात्र जिवंत केलीत. बालनाट्यांमधून चिमुकल्यांना भरघोस साहित्य तुम्ही देऊन ठेवलेलं आहे. मराठी भाषेसाठी व्याकरण खूप सोपं आहे असं तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. ते भाषेच्या अनुषंगाने आणि फक्त मराठीच नाही, खरं तर संस्कृत, इंग्रजी आणि हिंदी या भाषांसाठी तुम्ही हे लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर कादंबऱ्यांमधून तुम्ही विस्तृत कथापट मांडलेला आहे. चरित्रलेखनामधून सुद्धा तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे, कारण चरित्रलेखनसुद्धा श्रोते हो अलिबागचे ॲडव्होकेट मा वा जोशी यांचं चरित्रलेखन त्यांनी केलेलं आहे, जे नामांकित सरकारी वकील होते. विधिज्ञ असं या चरित्रलेखनाचं नाव होतं. संघर्ष एका आईचा, नौदलाशी या पुस्तकाचं शब्दांकन तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर अज्ञातवासींची बखर हे पुस्तक राजा केळकर संग्रहालयाचे संस्थापक कैलासवासी काका उर्फ दिनकर गंगाधर केळकर यांच्या जीवनावर आपण लिहिलं होतं, जे विशेषत्वाने गाजलं. आणि 2006 फ्रँकफर्ट जर्मनी इथे भरलेल्या जागतिक पुस्तक प्रदर्शनामध्ये सुद्धा या पुस्तकाचा समावेश होता. मैफल हे तुमच्या लेखन प्रवासात तुम्ही ज्या मुलाखती घेतल्या त्या मुलाखतींचं संकलन करून हे चरित्रलेखन तुम्ही प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रकारे खरं तर मराठी साहित्यासाठी, मराठी भाषेसाठी तुम्ही योगदान दिलेलं आहे. शिक्षण संचालनालयासोबत सुद्धा उत्तम पुस्तकांना उत्तेजन या योजनामध्ये परीक्षक म्हणून तुम्ही गेली 7 वर्ष काम पाहिलेलं आहे. तर असा हा विपुल तुमचा सगळा लेखन प्रवास आहे आणि त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आजच्या जागतिक महिला दिनाच्या विनिताताई सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि याच्यानंतर तुम्ही आपल्या मैत्रिणींशी संवाद साधावा अशी विनंती आहे. सुरुवातीलाच तुमचा हा लेखन प्रवास जो 1980 साली सुरू झाला त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, 1980 साल म्हणायचं कारण मी बऱ्याच उशिरा लिहायला सुरुवात केली. बरं. म्हणजे मी लिहू शकते याचा शोध लागला म्हटलं तरी चालेल. आणि कारण माझं वय मोठं झालेलं होतं आणि
तसं मी नोकरी पण केली होती, घरी क्लासेस पण घेतले. पण पुढे काय करावं, हे मुलं आपली मोठी झाल्यानंतर एक मधला रिकामा काळ आहेत आणि त्यावेळेला लिहायला जी सुरुवात केली ती आजपर्यंत मी थांबलेली नाही आहे. आणि म्हणून 1980 साल हे माझ्या आठवणीकरता मी लिहिलं की मी पहिली लिहिलेली कथा कोणती, कुठल्या काळातली, 1980. पण मग साधारण काय वय होतं? मी विचारू नये म्हणतात पण मी विचारते. तरी सुद्धा मी 45च्या पुढे गेले होते. पण मला विचारण्याचं कारण हे की 45 नंतर तुम्ही हे सगळं लिहिलंय. एकदम लिहायला सुरुवात केली. त्याच्या आधी मी आकाशवाणीला खूप कार्यक्रम देत असे. म्हणजे कथा तिथे असत, नाटिका असत, लहान मुलांकरता लिहिलेलं असे. म्हणजे लिहिण्याची सवय जरी असली तरी आज जी पुस्तकं निघाली त्या दृष्टीने मी जवळजवळ 45 वर्षाची झाली होती. आणि त्याच्या आधी मला वेळ नव्हता, हे खरं. जो म्हणजे म्हणून की आपल्या सगळ्याच मैत्रिणींकडे, म्हणजे आमची आज हीच कथा आहे की आता वेळ नाही आमच्याकडे. पण तुमचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर 45 मध्ये तुम्ही काय म्हणूया आपण खऱ्या अर्थाने व्यक्त व्हायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर इतकं काम मला तर वाटतं की अनुभवाच्या दृष्टीने थोडंसं मोठं वय झालेलं जास्त चांगलं, कारण समोरच्या जगाकडे बघण्याची एक आपल्याला दृष्टी त्यातनं मिळत असते. किती छान. ज्याला आपण एक काल्पनिक म्हणतो असं लिहिता येत नाही. घडलेल्या खूप गोष्टी माझ्यासमोर घडलेल्या असतात, त्या लगेचच्या लगेच आपण कागदावर उतरवतो असंही नाही, पण डोक्यामध्ये ते राहतं. आणि मग मला 45 वर्षांचा जो इतिहास माझ्या डोक्यात असेल तो सगळा, त्याला दुसरं एक कारण असेल की मी राहत होते पुण्याला, तो वाडा होता आणि वाड्यातली बिऱ्हाडं, तिथली असलेली माणसं, तिथली मुलं, तिथली भांडणं, तिथली एकत्र होणे, जेवणं, हे सगळे प्रकार मला लिहायला लागल्यानंतर खूप उपयोगाला आले. आणि त्यामुळे मग लिहायला लागल्यानंतर मग मी कधी लेखणी थांबली नाही थांबली. क्या बात आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण गप्पा मारतो आहोत आणि या बोलण्यातून बाई किती टिपत असते तिचा संसार करता करता, हे खरं तर तुमच्याकडून मला असं वाटतंय की शिकण्यासारखं आहे. संसार हा पहिला असतो, खरं आहे. तो सोडून किंवा माझं काही व्यक्तिमत्व आहे म्हणून असं नाही. तर आपला नवरा, आपली मुलं, येणारी जाणारी नातेवाईक माणसं, हे सगळं धरून पुढे जायचं असतं. पण गंमत अशी असते की ह्या सगळ्यातनंच मला व्यक्तिरेखा मिळत गेले आणि त्या माझ्या डोक्यातही नव्हत्या. पण मी जेव्हा लिहायला लागले तेव्हा मला माझी नणंद आठवली, माझी जाऊ आठवली, माझी भाऊजं आठवली, आणखी कुणी आठवल्या, मैत्रिणी तर असतात. आणि त्यामुळे हा सगळ्याचा मला उपयोग चांगल्या प्रकारे झाले. क्या बात आहे. लेखन प्रकारामध्ये जसं मी म्हटलं विपुल लेखन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहे. आपण कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकांमधून व्यक्त झालात, चरित्रलेखन केलं. हा सगळा वेगवेगळा जो प्रकार आहे लेखनाचा, तर त्याच्यामध्ये जो तुमचा हा मुक्त संचार आहे, त्याच्यासाठी काय वेगळी तयारी केली की कसं झालं हा सगळा प्रवास? खरं सांगायचं तर मला आकाशवाणीने खूप हात. आधी मी पुण्याला होते आणि नंतर डोंबिवलीला गेले, म्हणजे आकाशवाणी मुंबई केंद्र झालं. आणि तिथे गेल्यानंतर कमल मांजरेकर पहिल्या होत्या आणि त्याच्यानंतर सुनंदा देशपांडे होत्या. कमल मांजरेकरांनी तर अक्षरशः कागद आयनापुरे तू असा धरू नको असं म्हणून शिकवलेलं आहे मला. आणि लिहिण्यातले मग खूप गोष्टी, वेळेचं बंधन, इतक्या वेळात मला कथा वाचायची आहे, ते वेळेचं बंधन पाळणं हे फार महत्वाचं होतं. आणि ते मी तिथे मला सगळं मिळायला लागलं आणि भराभर कॉल यायला लागल्यामुळे लिहिण्यामध्ये गती आली, आनंद मिळायला. किती छान. क्या बात आहे. मग आता हेच जे वेळेचं आपण म्हणतो आहोत, तर कथा लिहिताना आपल्याला ती संक्षिप्त स्वरूपात थोडी मांडावी लागते. कादंबरी लिहिताना तीच कथा तुम्ही खूप वेगळ्या प्रकारे मांडत असता. ह्या प्रवासामध्ये तुम्हाला लेखिका म्हणून जेव्हा तुम्ही बघता तर तुम्ही कशा घडलात याबद्दल काय सांगाल? आणि तुमच्या आवडीचा लेखन प्रकार? मला अर्थात कादंबऱ्या सुद्धा मी लिहिल्या. त्या कादंबऱ्यांवर मला अनपेक्षित असं यशही मिळत गेलं. पण कथा हा विषय कसा आहे, थोडक्यात मांडता येतो. आता आजचीच गोष्ट सांगते की म्हणजे आत्ताच्या काळातली, की एक कादंबरी लिहायला घेतली आणि 70 पानं माझी फुलस्केपची लिहून झाल्यानंतर माझं पुढे जातच नाही आहे काही. मी ठेवून दिलं बाजूला. उरलेल्या वेळात कथा घेतल्या. कथा लिहिणं हे जास्त, कारण माणसं माझ्याभोवती ते असतात, बोलता बोलता एखादी बाई चटकन काहीतरी सांगून जाते
वा. अशामुळे कथा लिहिणं सोपं वाटतं. कादंबऱ्यांमध्ये इंटरेस्ट असतो, कारण मला पुढचं पात्र काय वागणार आहे, काय बोलणार आहे हे मलाच माहीत नाही आहे. बरोबर. पण लिहिता लिहिता ते आपोआपच लिहिलं जातं. त्यामुळे कथा कादंबरी हा माझा आवडीचा विषय झाला. क्या बात आहे. कादंबरीबद्दल बोलतोच आहोत तर नराधम या कादंबरीवर मराठीमधलं सगळ्यात गाजलेलं नाटक म्हणजे कुसुम मनोहर लेले. सगळ्याच आपल्या रसिक प्रेक्षकांनी उचलून धरलं आणि अक्षरशः रंगभूमी गाजवली या नाटकाने असं म्हणायला लागेल. तर त्या प्रोसेसविषयी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. काय माहिती काय, एक अनपेक्षित असा आनंद मला त्याच्यात मिळाला. म्हणजे आपण काही वेगळी कादंबरी लिहिली आहे असं माझ्या डोक्यातच नव्हतं. माझे प्रकाशक जे आहेत, प्रकाशक नाही मी म्हणत, सुवासिनी मासिकाचे संपादक, तर एका दिवाळीच्या आधी मी त्यांच्याकडे गेलेली असताना, मी डोंबिवलीला होते आणि पुण्याला त्यांच्याकडे गेले, त्यावेळेला ते म्हणले की यावर्षी काय देत आहे दिवाळी अंकाला. तर मी म्हटलं की नाही ना, मी म्हणून तर आले की नाही बा मला काही सुचत आहे. नाही म्हणले, मी तुमच्याकरता एक विषय ठेवलाय. आणि म्हणून त्यांनी हा विषय मला पूर्ण दोघा नवराबायकोंनी सांगितला. आता कथेपेक्षा, माझ्या कथेपेक्षा थोडं वेगळं झालं असेल, पण सांगितल्यानंतर गंमत अशी झाली की मी म्हटलं देते मी, काही काळजी करू नका. आणि हे आणि मी रिक्षातनं डेक्कन ते कसबा गणपती एवढं अंतर होतं, त्याच्यात माझ्या मनामध्ये सगळा त्याचा प्लॅन तयार झाला. ह्यांच्याशी मी बोलले तर हे म्हणले की चांगला विषय, बघ तुला कसं काय जमतंय ते. आणि मी 3 आठवड्याच्या आत त्यांना कादंबरी दिली सुद्धा. बापरे. नाही, याचा अर्थ एक असा असतो की मला जे लिहायचं ना ते माझ्या हृदयात आधी कुठंतरी जावं लागतं. एखाद्याने कोणीतरी मला काहीतरी, त्याच्यानंतर एक सांगते, जरा थोडा विषय बदलते, पण माझ्याकडे एक बाई आली आणि ती मला म्हणली की अहो तुमचं ते नाटक गाजलं ना, तसा मी तुम्हाला एक विषय सांगू का. बरं. म्हटलं सांगा. तिने इतकं हॉरिबल सांगितलं, तोंडावर मी सांगितलं मला नाही असं जमणार. म्हणजे त्या मुलीवर बलात्कार कसा झाला ह्याचंच वर्णन त्याच्यात. हे असलं माझा स्वभाव नाही, मी त्या वातावरणातही वाढलेलं नाही. पण हे सांगितल्यानंतर मला लिहायलाही वेळ लागला नाही. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यातनं पुढे काहीतरी इतकं मोठं हे मला कल्पना नव्हती. दिवाळी अंकाची कादंबरी झाली आणि कादंबरीच्या दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अंधेर होऊन माझ्याकडे एक जोडपं स्कूटरवर माझ्याकडे आलं डोंबिवलीला. त्यांनी सांगितलं की तुमची कादंबरी आम्हाला द्या पाहिजे, आम्हाला त्याच्यावर सिनेमा काढायचा आहे. आणि जाताना त्यांनी माझ्या हातात 100 रुपये दिले. बरं. इतका आनंद वाटला. आज माझे पहिले, म्हणजे मिळतात, पुष्कळ मिळतात, पण याच्यावर इतका त्यांना सिनेमा काढायचा आहे, मला बक्षीस दिलं त्यांनी वगैरे वगैरे, खूप आनंदात. त्याच्यानंतर गंमत असेल की माझ्याकडे दर 4 दिवसाला कोणीतरी यायला लागलं. हो. त्याच्यावर मला विवाबुवांनी असं सांगितलं, मी त्यांना सहज म्हटलं की इतके लोक येतात आणि पैसे देतात. ते म्हणले असं करा, बँकेत किंवा पोस्टात एक खातं उघडा आणि त्याला नराधम असंच नाव द्या लॉकरला आणि टाका तेच पैसे. म्हणले तुमचे. इतके मला, म्हणजे पैशाचं महत्व नाही, इतक्या लोकांच्या लक्षात आलं. आणि मग ह्याला दे त्याला दे असं करता करता हे पुढे गेलं. पण मी प्रयत्न त्याच्याकरता किंवा कोण नट नट आहेत, मला आधी मी सिनेमा फार पाहत नाही आणि त्यामुळे खरी गोष्ट आहे. खरं तर आपली कथा किंवा ती लिहून झाली की ती रसिकांची किंवा वाचकांची होते, हा भाव सगळ्याच आपल्या वाचकांपेक्षा सुद्धा आधी हे असतात ना, नाटककार असतात. होय होय होय. अशोक समयेने माझ्या याच्यावर नाटक केलं. बरोबर. आणि बाकीचं मग सगळे त्यांचे ते नट नट्या, माझा कशाशी बहिणी, मला उलट गंमत वाटत होती, ही कती अशी म्हणून मी बघत होते. बरं, त्यांनी आधी बोलत होतं नाटक बघायला या. मी म्हटलं नको, तुमचं चाललंय हे चालू द्या, मला काही त्याच्यात कळत नाही. बरं. आणि काय करू, समजा मी तुम्ही पाहिलं की नाही? पाहिलं नाटक ना? पाहणार तर खरं, त्यांनी पास पाठवलं ते पहिल्या ह्याचे. पुन्हा डोंबिवली नाटक झालं त्यावेळेला स्टेजवर बोलवलं मला, अख्खे आपल्या डोंबिवलीतल्या आहेत, आणि म्हणून त्यांनी सत्कार केला तिथे. असं हे चांगलं. पण हे सगळं जे झालं इतक्या मोठ्या प्रमाणात गाजेल ही कल्पनाच नव्हती मला. पण हा विषय सुद्धा म्हणजे काही आपण वेगळं लिहितोय, आणि मला असं वाटतं तेच बरं झालं. माझ्या मनात जर अशी कल्पना आली असती काहीतरी मी वेगळं लिहितेय, तर तो काहीतरी विचित्र. मी मला जशा कथा लिहिते तसं लिहिलं. दिवाळी अंकात कादंबरी आली आणि पुढे त्याचं मग
वेगळं स्वरूप व्हायला लागलं. म्हणजे इतका साधा प्रवास आहे सर. साधा प्रवास. मी असं नाही म्हणत की मी अमकं केलं मग तमक्याने मला सुचलं, असं काही नाही. खरं आपल्याला असं म्हणावं लागेल की ती कलाकृतीची ताकद आहे आणि तिने तिची ती सिद्ध केलेली विषय आहे. असतो हे विषय मुळात अगदीच म्हणजे मला लिहिताना जाणवलं नाही, पण लोक म्हणायला लागले तुम्हाला तुम्ही एवढं ऐकलं. बरोबर. पण मला हे सगळं केळकर जे तिथले संपादक होते त्यांनी सगळी गोष्ट मला पूर्ण सांगितली होती. क्या बात. त्यांच्याकडे हे घडलेलं. त्याच्यानंतर आणखीन सांगते, अनेकांनी क्लेम लावला की ही कथा मीच लिहिली होती आधी. हो, नाटक मीच लिहिलं, आमको झालं. नाटक संमेलनी लिहिलं, तो माझा अंगच नाहीये ते. बरोबर. पण सांगताना लोकांनी मोठेपणे घेतलं, घेऊ देत, माझं हे ते कोणी घेऊ शकत नाही. अगदी खरं. एक करू शकाल तुम्ही क्लेम, पण बाकीचाच काय अशी गोष्ट होते. श्रोते हो, ज्ञानदा परावर्तितुम शक्ती ही हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका विनिता ऐनापुरे आज आपल्यासोबत आहेत. श्रोते हो, PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर तुम्ही ऐकत आहात महिला दिन विशेष सप्ताहामधला आजचा भाग, ज्यामध्ये सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका विनिता ऐनापुरे आपल्यासोबत आहेत. ज्ञानदा परावर्तितुम शक्ती ही असं आपल्या कार्यक्रमाचं नाव, जो संस्कार भारती आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ आपण मिळून करतो आहोत. विनिताताई, लेखन प्रवासाबद्दल आपण बोलतो आहोत आणि चरित्र लेखनाचा एक खूप वेगळा आणि काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा लेखन प्रकार आहे की पुढच्या पिढ्यांना ही चरित्र वाचायला जेव्हा मिळतात तेव्हा ती संपूर्ण व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते, तेव्हा खूप जबाबदारीचं सुद्धा अर्थातच हे काम. या चरित्र लेखनामधल्या सुद्धा आपले अनेक चरित्र गाजलेली आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? तो प्रवास कसा होता? कथा कादंबरी जितकी मी घरात बसून लिहू शकते तितकी कादंबरी घरातनं होत नाही. चरित्र हे घरातनं होत नाही, कारण त्या माणसाचं मी नाव ऐकलेलं आहे, त्याचं कर्तृत्व मी लांबणं जाणलेलं आहे, पण मला तो माणूस म्हणून कसा आहे, तो कार्य करणारा माणूस म्हणून कसा आहे हे मला माहिती नाही आणि ते मला मिळवायचंय. बरोबर. त्यामुळे एक तर त्याच्या सतत सान्निध्यात येणं हे महत्वाचं असतं. आणि मी पहिलं जे काही लिहिलं ते काका केळकरांवर लिहिलं की ज्यांच्या मुलाच्या नावाने त्यांनी तिथे पुढे संग्रहालय काढलं. केळकर म्युझियम हे प्रसिद्ध आहे सगळं. त्यांचं मला लिहावं असं वाटलं, याचं कारण की त्यांची उंची म्हणाल तर 5 फूट उंचीचा, पण गोरपान आणि छान व्यक्तिमत्व असलेला असा तो माणूस. आणि जेव्हा माझ्या मुलांना मी घेऊन गेले ते दाखवायला म्हणून, तेव्हा काकांशी मी बोलत राहिले. म्हटलं काका किती छान. आणि मग सहज विचारलं, तुमच्यावर एखादं पुस्तक नाही का आलं? नाही ना ग, कोणाला माझं महत्वच नाही वाटलं. म्हटलं मला वाटतंय, मला सांगाल का, जमेल का तुला? मग मी त्यांना माझ्या पुस्तकांची नावं सांगितली. ये म्हणले. मग मी डोंबिवलीहून पुण्याला यायची. पुण्याला माझं सगळं जे असेल ते, माझं माहेर पुण्यातलंच, त्यांच्या तिथे टाकायचं, जेवायचं, काकांकडे यायची, अख्खा दुपार त्यांच्याशी बोलायची. बरं, ते बोलताना मध्येच त्यांची लिंक तुटायची. बरोबर. ते समजावून घ्यायचं. ते म्हणायचं तू नंतर लिही, माझ्याशी बोलताना माझ्याकडे बघ, म्हणजे मला ते जास्त चांगलं वाटतं. अशा अवघड आहेत ना. मग मी ते पुण्याला सगळं तयारी ठेवायची, पुन्हा ते सगळं तिथेच ठेवायचं आमच्या घरी, डोंबिवलीला जायचे, पुन्हा पुढच्या आठवड्याचे, असे मी करत होते. आणि हे करताना मला खूप म्हणजे त्यांचं ते हे जे आहे, मला छानपैकी सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या, त्याचे इतिहास सगळे मिळाले. काका माझ्याबरोबर हिंडायचे, तो एक अनुभव मला फार चांगला आला. पण पुढे असं झालं की त्यांच्या घरच्यांनी हे सगळं नाकारलं. त्यांनी सांगितलं की काकांना काही आठवत नाही, त्यांनी मनानेच काही सांगितलंय तुम्हाला. आणि हे सांगितल्यानंतर मी इतके बुचकळ्यात पडले की आज जवळजवळ 6-8 महिने मी झाले शनिवार रविवार मी इथे घालवले. आणि त्यांनी पुस्तकाला परवानगी दिली नाही. त्यांची मुलगी होती आणि नातवंड होती. मुलगी जावई होता, पण जावई त्याच्यात पडत नव्हता. मुलगी आणि तिची 3 मुलं. त्यांनी मला हे केलं, अडवलं तिथे. आणि हे सगळं करायचं तर त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं. एकदा मी ते काकांना वाचून दाखवत असताना बाबासाहेब नेमके आले आणि त्यांनी ते पाहिलं ना, कुणाला दिलंय पुस्तक? म्हटलं नाही दिलं, आम्ही काढणार म्हणले. आणि बाबासाहेबांना काकांनी वाटेल तसं बोलले. त्यांना बाबासाहेबांचा माझ्या घरी, पुण्याच्या घरी फोन आला, आम्ही हे पुस्तक काढत नाही. माझ्या मुलाचा मला डोंबिवलीला फोन आला, अगं आई सगळा गोंधळ झालाय. आणि एक
3 आठवड्यावर पुस्तक प्रकाशनापर्यंत सगळ्या गोष्टी आल्या. बापरे. पण मग ते राहिलं. मग तिथपासून मी घाबरले. म्हटलं आपला वेळ, पैसा, हो ना, लेखनाची मेहनत सगळं जाते. खरंय खरंय खरंय. त्याच्यानंतर हे जोशी वकील जे आहेत अलिबागचे, त्यांचा अनुभव चांगला आला. पण थोडीशी मी कमी कुठे पडले सांगते, की ते वकील होते आणि मी फक्त त्यांनी केसेस लढवल्या तेवढ्याच लिहिल्या. वास्तविक त्या केसेसमध्ये त्यांनी काय केलं, मुळात काय होतं, पण लेखनाचा थोडासा म्हणजे चरित्र लेखनाचा अनुभव कमी पडल्यामुळे झालं चांगलं ते पुस्तक. त्यांच्या म्हणजे सगळ्या प्रती पण गेल्या, चांगला अनुभव आला. पण आपल्याला शहाणपणा येतो ना थोडं. विनीताताई, शहाणपणा येतो, पण तो मान्य करणं आणि तो आता या ठिकाणीही तुम्ही तो सांगता आहात, हीच गोष्ट मला खरं अक्षरशः आणि शब्दशः अंगावर काटा आणणारी आहे. मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत, पण 1-2-4 गोष्टी लिहून आज आम्ही खूप तोऱ्यात लेखिका म्हणून किंवा काय काय म्हणून अशी आम्हाला संबोधनं लावून मोकळ्या होत असतो एकूणातच आपण सगळेजण. पण सल्यूट आहे तुम्हाला. म्हणजे एका लेखकाने सांगितलं होतं की कथेची पात्र माझ्या स्वप्नात येतात आणि ती म्हणतात की माझ्यावर लिही. ती अवस्था लिहिताना होत राहते. आणि खूप गोष्टी अशा म्हणजे त्याला काही मुद्दाम आपण कोणाचा विषय घेत नाही किंवा काही करत नाही, पण विषय सुचत जातात एवढं. खरं खरं खरं. आज आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी एक प्रश्न विचारावासा वाटतो की स्त्रियांना व्यक्त व्हायला आता खूप जास्त माध्यम आहेत. म्हणजे अगदी स्वतःचे पर्सनल अकाउंट्स आहेत, जिथे आधी स्त्रियांना बोलायला कुठे वाव नव्हता, आता इतकं सोशल मीडियावर पण आपण व्यक्त होऊ शकतो. मी एक व्हिडिओ केला, टाकला, 100 लोक बघतात, माझं म्हणणं पोहोचतं. पण हा वेगळा भाग झाला. पण लेखनाची एक वेगळी ताकद आहे विनीताताई. तर तिला व्यक्त होण्यासाठी ती जी कधी कधी अजूनही दडपते मनामध्ये, अनेक भावना साठवून ठेवते, कधीच कुणाशी बोलत नाही, तर तिच्यासाठी हा लेखन प्रकार जो आहे तो कसा मित्र म्हणून तिच्या साथीला येऊ शकतो, याबद्दल काय सांगाल शेवटी? मला वाटतं एक तर त्याची आपण थोडीशी प्रॅक्टिस करायला लागते. कारण लिहितानाच मला वाटतं हे नाही बरोबर, हे फार पोरकट झालं, हे फार अमकं. बरं, मी लहान मुलांकरता खूप नाटकं लिहिली आकाशवाणीला. मग लहान मुलांकरता लिहिताना मला मोठा एकही शब्द नको होता, बरोबर, प्रसंग एकही मोठा नको होता. पण माझीच मुलं घरात लहान असल्यामुळे मी तर बरोबर हे करू शकले. त्यांचे मित्र, त्याच्यात मी घरी क्लासेस घेत असे. मग क्लासेस घेताना मुलांची बुद्धी, आणखीन काही, म्हणजे मला एक थोडंसं एक हे सांगते की 2 मुलं, ती जुळी भावंडं होती, अभ्यासात कमी होती. मग मी त्यांच्या आईला म्हटलं तुम्ही रोज संध्याकाळी पाठवा. तर यायची ती मुलं. मग एक दिवस आल्या एक मुलगा म्हटला त्यातला की बाई मला घरी जाऊ का? म्हटलं आत्ता लगेच? तो म्हणला की मला भूक लागली. म्हटलं अशी कशी भूक लागली? तो म्हणला लहान वय आहे ना. आता म्हणजे मला इतकं ते मुलांना सुद्धा कुठे काय बोलावं अशी तिची गमत असते. मग मुलांची नाटकं मी खूप लिहिली, त्यामुळे मला त्यांच्याकडनं पण सारखे बोलावणी यायला लागली की तुम्ही ह्या विषयावर द्या, त्या विषयावर द्या. पण हे स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा सांगू का की एक तर आपला 4 बायकांमध्ये वावर पाहिजे, बरोबर. दुसरी गोष्ट आपलं, मला असं वाटतं की मन निर्लेप पाहिजे. म्हणजे ही बाई अमक्याच तऱ्हेची आहे असं मनात कुठल्याही प्रकारचे आपण गैरसमज नको, पूर्वग्रह ठेवू नये, ते नको. आपल्या व्यक्त होण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यातला हा लेखन हा एक महत्वाचा आहे. खरं, मला खूप काही वाटलं तरी मी कुठल्या बाईशी इतकं बोलायला जाणार आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा घरातल्यांना आपल्या लिहिण्याची काही किंमत असेल तर त्यांचं सहाय्य जरूर होतं, हाही पुढचा भाग आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लेखनाकरता एक तर फक्त आपली दृष्टी, म्हणजे एखादी बाई पटकन येते कुणाच्या तरी काहीतरी चाड्याच सांगायला लागते, एखादी आणखी काही, हे सगळ्याच कुठेतरी मनामध्ये राहतं. म्हणजे मी काही लगेच घरी जाऊन लिहिणार नाही, पण लिहिताना मला ते कुठेतरी उपयोगी पडतं. आणि त्यामुळे लेखन हा व्यक्त व्हायला जास्त चांगला प्रकार आहे. असतात अनेक, आता मला सांगा, पण गुरु शिवाय कुठलं आपल्याला विद्या देणार? पण लेखन ही कला अशी, मला गुरुकडे जायची जरूरच नाही, कारण त्या गुरुचे माझ्या धागे जमणारच नाही, बरोबर आहे. त्यामुळे लेखन ही स्वतःच व्यक्त व्हायला, मग ते लेखन कवितेचं असेल, कथांचं असेल, कादंबऱ्यांचं असेल. कादंबऱ्या मी फक्त लिहिल्या नाहीत कारण मला वेळ पुरत नव्हता.
नाही तर विषय माझ्याकडे होते. आत्ता सांगितलं बरेच दिवसांनी लिहिलं तर 70 पानावर मी अडली आहे. मला पुढे जाता येत नाही. ठीक आहे, होईल कधीतरी. नक्की नक्की सुचेल. असा हा सगळा हे असतो. त्यामुळे आपल्या आनंदाचा भाग त्यात जास्त आहे. बरोबर. म्हणजे मला आठवतं की माझे मिस्टर घरी आल्यानंतर ते आले ना की मी घाईघाईने त्यांना आधी खायला दिलं की सांगायचे, अहो आज आमका एक विषय छान सुचला. आणि मुख्य म्हणजे त्यांचा मला फार सपोर्ट होता. म्हणजे असा विषय तसा विषय मांडू नको, हे नाही बरं दिसणार, आमको नको, असं एकमेकाच काय म्हणतो आपण असते ना, खरं कम्युनिकेशन असतं ते चांगलं होतं. आणि कळणं मुळात विनिताताई, आपलं माणूस कळणं याच्यासारखं दुसरं खरं तर. आणि त्यामुळे मला ना फार मोठा फायदा झाला की लहान मुलांकरताही लिहिलं, राईट, स्त्रियांकरताही लिहिलं. नाटक मी लिहिलं नाही पण ती कादंबरीचं नाटक झालं. बरोबर. हा सगळा एक आनंद आयुष्यात अकल्पित झाला. किती छान. म्हणजे आत्ताच्या संपूर्णच म्हणजे ह्या 6 दिवस ज्या मैत्रिणी आल्या, तुम्हा सगळ्यांकडूनच मी जसं सुरुवातीला म्हटलं की खूप काही घेण्यासारखं आहे. आम्ही जितकं वेचू तितकं आम्हाला मिळेल अशी ही गोष्ट आहे. श्रोते हो, संस्कार भारती आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदा परावर्तितुम शक्ती हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला. तो कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. 9371332683 हा आपला संपर्क क्रमांक आहे. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की ह्या सगळ्यांकडे खूप काही आहे सांगण्यासारखं. आम्ही प्रयत्न करू विनिताताई की तुमच्याकडून आणखी जाणून घेऊन आपण ते रसिक श्रोत्यांपर्यंत पुढच्या भावी काळामध्ये नक्कीच पोहोचवूया. पण या महिला दिनाच्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली एवढं मात्र नक्कीच सांगू शकते. श्रोते हो, आम्हा दोघींकडून तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते. आणि आजच्या या ज्ञानदा परावर्तितुम शक्ती ही या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघीही आपला इथेच निरोप घेतो आहोत. तुम्ही मात्र ऐकत रहा पीस इट इज इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.